फुलांनी सजवलेले पेशवेकालीन श्रीराम मंदिर, पारंपरिक वस्तूंनी सजलेला रुखवत, सनई चौघड्याचे मंगलमय सूर आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांचा पवित्र आणि ऐतिहासिक विवाह सोहळा पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवलाय। महाराष्ट्रात प्रथमच श्री सीतामाई व प्रभू श्रीरामचंद्र विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते। श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रभू श्रीराम आणि राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या श्री सीतामाई यांचा विवाह सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राम मंदिरात करण्यात आले होते। कुंडली शृंगेरी महासंस्थान मठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले। यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉक्टर रामचंद्र तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता। विवाह सोहळ्यातील पारंपरिक विधींसह हळद, कन्यादान आणि मधुपर्क यासारख्या विधींनी सोहळा साजरा करण्यात आला। मंगलाष्टकांच्या स्वरात देवतांच्या मूर्तींवर अक्षता टाकून श्रीराम आणि सीतेचा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला 11:48 संपन्न झाला। ऐका ना पुढे सरका जरा चिंता